जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय राजे, माननीय खटावचे आमदार शिव गोरे, माथाडी कामगारांचे नेते आणि आमदार नरेंद्र पाटील, व्यासपीठावरचे सगळे मान्यवर आणि उपस्थित सहकारी बंधू भगिनी, आज या क्रांतिकारांच्या भूमीमध्ये आपण मला सन्मानित केलं याबद्दल कोणत्या शब्दामध्ये कृतज्ञता व्यक्त करावी हे मला काही समजत नाही. हा जिल्हा देशाच्या इतिहासामध्ये एक सुवर्ण अक्षराने त्या इतिहासाचे लिखाण करणारा असा प्रकारचा जिल्हा आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये इंग्रजांशी संघर्ष करण्याचा संघटनेचा जिल्हा, मुघल आणि आदिलशाहीच्या काळामध्ये हिंदवी स्वराज्याची प्रस्थापना करणाऱ्या शिवछत्रपतींच्या विचाराचा हा जिल्हा. आणि देशाच्या स्वातंत्र्याच्या प्राप्तीच्या नंतर या स्वातंत्र्याचा अर्थ सामान्य माणसाच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं पाहायला मिळावा यासाठी राज्याला आणि समस्त देशाला एक दृष्टी देणाऱ्या यशवंतराव चव्हाणांचा हा जिल्हा. आणि त्या जिल्ह्यातले आपण सगळेजण बहादर नागरिक बंधू भगिनी गेले अनेक वर्ष सार्वजनिक कामामध्ये क्षेत्रामध्ये काम करत असताना अखंडपणानं मायाची थाप माझ्या पाठीवर टाकण्याच्या संबंधीची भूमिका घेणार तुम्ही सगळेजण तुमच्याबद्दल काय सांगायचं. जीवनामध्ये असं एक भाग्य लागतं तर तुमच्यासारखा एक मनापासून पाठिंबा देणारा, आशीर्वाद देणारा आणि साथ देणारा हा तो लोकांचा जिल्हा आहे. लहानपणापासून मला या सगळ्या परिसराच्या संबंधीचे एक आकर्षण आहे. सार्वजनिक जीवनामध्ये काम करायला सुरुवात केली. माझं घर सगळं शेतकरी कामगाराचं असायचं. पण माझ्या मनावर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार अगदी महाविद्यालयात शिक्षण घेण्यापासूनचे, आणि त्यामुळे मीच एकटा काँग्रेसच्या विचाराचा घाला. कितीतरी गोष्टी पाहिल्या. चव्हाण साहेब शाळेमध्ये होते. त्यांच्या वर्गामध्ये प्रश्न विचारला पाहुण्याने प्रत्येक विद्यार्थ्याला की आयुष्यामध्ये तू काय होणार म्हणून सांग. एकाने सांगितलं मी पोलीस अधिकारी होणार, दुसऱ्याने सांगितलं की मी कलेक्टर होणार, तिसऱ्याने सांगितलं की मी सैन्याचा अधिकारी होणार, चौथ्याने सांगितलं की मी उद्योगधंद्यामधला यशस्वी कलेक्टर होणार. चव्हाण साहेबांचा निर्णय आला. त्यांची वेळ आली. त्यांना प्रश्न विचारला तू काय होणार बाबा. चव्हाण साहेबांनी उत्तर दिलं मी यशवंतराव चव्हाण होणार. मी काही दुसऱ्याचं काहीतरी शिकणार नाही किंवा दुसऱ्याच्या माध्यमाने जाणार नाही. त्यांनी सांगितलं की मी यशवंतराव चव्हाण होणार याचा अर्थ माझ्या संबंधीच्या कर्तृत्वाचा इतिहास या सातारच्या भूमीमध्ये मी स्वतः तयार करणार आणि तो आदर्श माझ्यासारख्या अनेकांच्या मनामध्ये सातत्यानं मला आठवतंय
संयुक्त महाराष्ट्राची चळवळ नाही. मराठी राज्य यावं यासाठी लोकांनी संघर्ष केला. राज्य झालं तर सहजासहजी झालं ना. एका बाजूला 106 तातून हुतात्म्यांना हौतात्म्य पत्करावं लागलं. आणि तरी त्यावेळेचे मोरारजी देसाईंच्या सारख्या राज्यकर्त्यांनी हे राज्य न करण्याच्या संबंधीची भूमिका घेतली. द्विभाषिक राज्य, गुजरात आणि महाराष्ट्राचं एक राज्य, आणि हे एक राज्य एकसंघ ठेवावं अशा प्रकारचं दिल्लीचं धोरण होतं. पण चव्हाण साहेबांना याचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली आणि श्रीमती इंदिरा गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष असताना मराठी भाषिकांचं राज्य करणं कसं गरजेचं आहे ही कल्पना चव्हाण साहेबांनी इंदिराजींना पटवून दिली. इंदिराजींनी जवाहरलाल नेहरूंना पटवून दिली आणि त्यामधून या राज्याची निर्मिती 1 मे 1960 झाली. आणि म्हणून महाराष्ट्र राज्याची निर्मिती करणारा हा द्रष्टा नेता ज्या कसलेच्या परिसरामध्ये मातीमध्ये जन्माला आला आणि सबंध देशाला त्यांनी दिशा दाखवली, अशा नेतृत्वाच्या विचारातून आपण पुढे जायचा विचार केला पाहिजे. हे संस्कार माझ्या मनावर लहानपणापासून ठसलेले आहेत. आणि कुठे चव्हाण साहेबांचं भाषण असतं, महाविद्यालयाचा वर्ग सोडून आम्ही लोक सायकलवरून जायचो आणि त्यांची भाषणं ऐकली, त्यांचे विचार ऐकले, देशासंबंधीचे त्यांचं स्वप्न काय, महाराष्ट्राच्या उभारणीच्या संबंधीच्या त्यांच्या कल्पना झाल्या. आणि त्यामधून साहजिकच आहे की मला संस्कार होतात, आदर्श मिळतो आणि तो माझ्यासारख्याच्या मनामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये चव्हाण साहेबांनी किसनवीरांनी दिला हे सांगायला मला कधी कमी करावं. आणखीन एक गोष्ट माहिती, महाराष्ट्रामध्ये सत्यशोधक चळवळी विचाराची एक पिढी तयार झाली आणि ती सत्यशोधकी विचाराच्या संबंधीचा आग्रह करणारे जे काही परिसर होते त्याच्यामध्ये सातारचा उल्लेख करावा लागेल. आणि त्या कालखंडामध्ये हा खेड्यापाड्याचा माणूस आणि त्याची नवी पिढी ही समृद्धीच्या आणि विकासाच्या रस्त्यावर न्यायची असेल तर ज्ञानगंगा त्याच्यापर्यंत पोचवली पाहिजे ही विचारधारा कर्मवीरांनी दिली. आणि कर्मवीरांनी रयतेच्या माध्यमातून एक जो वटवृक्ष लावला, त्या वटवृक्षाच्या खाली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या हजारो तरुण तरुणी सुविध झाल्या आणि समृद्ध महाराष्ट्राची उभारणी करण्याच्यासाठी योगदान देण्याच्यासाठी त्या पुढाल्या त्या कर्मवीरांचा हात घेतला. आणि मला भाग्य आहे की त्या सगळ्या विचाराच्या व्यक्तांच्या समवेत आणि नंतर त्यांचीच विचाराची पताका घेऊन पुढं काम करण्याच्या मुद्द्याची संधी मिळाली. किती गोष्टी अशा सांगता येतील याच्या संबंधी. आज ज्यांची जन्मशताब्दी ते महाराष्ट्रातले तो स्वतंत्र सेनानी वसंतराव पाटील. त्या काळामध्ये सातारा जिल्हा हा एक जिल्हा होता, सांगली सातारा वेगळा जिल्हा नव्हता. नंतरच्या काळामध्ये दक्षिण सातारा, उत्तर सातारा, सातारा, सांगली हे सगळं घडलं. पण ब्रिटिशांच्या विरुद्ध संघर्ष करण्याच्यासाठी त्या काळातली चळवळ ही पर्यंत त्याग कशाचाही त्यागाचा विचार न करता उभी राहिली. त्याच्यामध्ये जसं चव्हाण साहेबांचं नाव घ्यावं लागेल, किसनवीरांचं नाव घ्यावं लागेल, पांडू वास्तवांचं नाव घ्यावं लागेल, तितकंच महत्वाचं योगदान हे वसंतराव दादा पाटलांचं सुद्धा होतं. आणि दादांनी सुद्धा या देशाच्या स्वातंत्र्याच्यासाठी
प्रचंड नेतृत्वाचा भाग आपल्या खांद्यावर विसरलेला होता, तेही या सातारा परिसरात. आणि कर्तृत्वाची खार असलेला हा जिल्हा सांगण्याचा की कधी कधी माझेही पूर्वज नांदेडला होते. खरं नांदेडवरून ते फलटणला गेले, फलटणवरनं बारामतीला गेले, पण शेवटी मूळ जिथलं असतं तिथला स्वभाव, तिथले संस्कार हे कुठेही गेले तर अखंडपणाने टिकतच असतात. आणि कदाचित माझ्या जीवनामध्ये कुठं संघर्ष करायची वेळ आली, कुठं आणखीन काही यश मिळवण्याची परिस्थिती आली, तर कदाचित त्याच्या पाठीमागं हा नांदोडच्या माध्यमातून सातारी मातेचा गुण असू शकेल हे सांगायला मला काही कमी करावं वाटत नाही. अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत. या सगळ्या प्रश्नांच्या बद्दल काही ना काहीतरी करण्याच्या बद्दलचा आज कालखंड आहे. आज काय चित्र देशामध्ये हा सगळा परिसर महात्मा ज्योतिबा फुलेंच्या समतेचा किंवा आंबेडकर आणि शाहूराजांच्या कर्मवीरांच्या विचाराचा फुलेच करता परिसर. दुसऱ्या विचाराला कधी त्यांनी साधा दिला. पण आज आपण देशामध्ये बघतो कुठे ना कुठेतरी एक सांप्रदायिक विचार हा मांडण्याच्या संबंधीचा आणि क्वचित आणण्याच्या संबंधीची खबरदारी काही लोकांनी घेतली. अनेक गोष्टी आपण बघतो आजच्या वर्तमानपत्रात वाचण्याचा की गाय घेऊन चाललेल्या एका माणसाची हत्या झाली. गोरक्षक या नावाने शेतकऱ्याच्या दारामध्ये असलेली ती गाय आणि 2 चमचे त्या ठिकाणी दूध देऊन त्याच्या मुलाबाळांच्या वाढीच्यासाठी हातभार लावणारा हा प्राणी तो घेऊन कोणत्या जातोय. आणि म्हणून तर आम्ही गायीचे फिल्म येथे दाखवण्यासाठी या तथाकथित रक्षकांची एक संख्या या देशामध्ये वाढायला लागलेली आहे आणि ते लोकांच्या हल्ली करायला. ते कसले गोरक्ष हा सांप्रदायिक विचार आहे. आणि हा सांप्रदायिक विचार सातारा जिल्ह्याने कधी जवळपास सुरू केलेला नाही. अनेक गोष्टी आपण ऐकतो. महिलांच्यावर झाले, दलितांच्यावर झाले, त्यांच्याकडे बघण्याच्या संबंधीचा एक वेगळा दृष्टिकोन हे चित्र आज कुठं ना कुठे बघायला मिळतं. चव्हाण साहेबांच्या विचारामध्ये हे असल्या प्रकारचं अघोषित तत्वज्ञान कधी बसलं नाही. आणि सातारांनी कधी अशा गोष्टीचा पुरस्कार केलेला नाही. आज सर्वसामान्य माणूस अस्वस्थ. एका बाजूनं महागाईचं संकट, दुसऱ्या बाजूनं मंदीचं सावट. कारखानदारी तयार झालेल्या मालाला किंमत नाही, शेतकऱ्याच्या मालाला किंमत नाही. शेती अर्थव्यवस्था संकटामध्ये जायला लागलेली. शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त होईल असं चित्र दिसत आहे. पण त्या संबंधीची चिंता आज लोकशाहीच्या माध्यमातून ज्यांच्या हातामध्ये देशाची सूत्र आहे त्यांना पडलेली असं दिसत नाही. आणि मग तुमची माझी सगळ्यांची ही जबाबदारी आहे की आपण खऱ्या अर्थानं सातारचा विचाराचा धागा घेऊन पुढे जाणार असू तर या देशामध्ये सांप्रदायिक विचाराची मांडणी करणारा जो वर्ग असेल, या देशातल्या कायाईशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्याच्या संबंधीचा भूमिका घेणारा घटक असेल, या देशातला उपेक्षित समाज, या देशातला स्त्री वर्ग त्यांच्या हिताची जपून करण्याच्या संबंधीची जबाबदारी आणि त्यांच्यासाठी राज्य सकट चालवायचा हे सूत्र घेऊन या देशाला एक दिशा बाबासाहेबांनी दाखवली. त्यापेक्षा कोणते वेगळं काही करत असेल तर त्या सगळ्याच्या विरुद्ध एक प्रकारची संघर्ष करायची तयारी ठेवली पाहिजे. आणि या संघर्षाचं नेतृत्व हे सातारा जिल्हा करू शकतो, कारण तो सातारा जिल्ह्याचा इतिहास. आणि त्या रस्त्याने आपल्या सगळ्यांना जायचं. रामराजांनी सांगितलं की विकासाचा मार्ग आपल्याला घ्यायचा, जरूर विकासाच्या मार्गाने जा. पण विकास याचा अर्थ काय?
विकास याचा अर्थ मुठभरांचा विकास नाही. विकास याचा अर्थ सामान्य माणसाचा शेवटचा जो घटक आहे त्याच्या हिताची जपणी. सांगण्यात आलं, मला आठवतं की चव्हाणसाहेबांच्या एका भाषणामध्ये त्यांनी सांगितलं होतं की समाजातला जो गरीब माणूस आहे त्या गरीबातला शेवटचा जो गरीब आहे त्याच्या डोळ्यातले अश्रू लक्षात ठेवून तुम्ही तुमची धोरणं ठरवा आणि त्याचे अश्रू पुसण्याच्या संबंधीची कामगिरी तुम्ही केली तर लोकशाहीच्या माध्यमातून तुमच्या हातामध्ये अधिकार आला. त्या अधिकाराला काही ना काहीतरी महत्व आणि मग त्या विचाराची जपणूक करण्याची आज तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला पुढे जायचं. मी काही अधिक बोलून आपल्या सगळ्यांकडे देऊ इच्छित नाही. या आव्हानाच्या परिस्थितीला सामोरं जायचंय. काळ साधा नाही, काळ हा दिसतो तसा सोपा नाही, प्रसंगी संघर्षाचा आहे आणि ती संघर्ष करण्याच्या संबंधीची तयारी ठेवून महाराष्ट्राचा हा जाज्वल्य अभिमानाचा इतिहास हा जर आपण जतन करू शकलो तर माझी खात्री आहे की संपूर्ण देशाचं चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही. आज 50 वर्ष मला विधिमंडळामध्ये संसदेमध्ये जाऊन झाले म्हणून आपण सन्मानित केले. या 50 वर्षामध्ये सातारा जिल्ह्याचा सुद्धा वाटा आहे. मान खटावणी मताचा प्रचंड पाठिंबा हा संसदेला मी उभं राहण्याच्या नंतर मला दिला ही गोष्ट मी कधी विसरू शकत नाही. आणि मग मान असेल, खंडाळा असेल, खटाव असेल, त्या भागातलं पाण्याचं दुर्भिक्ष असेल, ते दुर्भिक्ष घालवण्याच्यासाठी सीताराम आणि बाकी सगळ्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून श्री जानकर आणि त्या सगळ्यांच्या सहकार्याच्या मदतीने आपण सगळेजण मिळून करू आणि खऱ्या अर्थानं हा जिल्हा सुजलाम सुफलाम कसा होईल याची खबरदारी घेऊनच या ठिकाणी सांगतो. आणि पुन्हा एकदा आपण सन्मानित केलं त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द